आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड तालुक्यातील रेटरे बुद्रुक येथे कृष्णा नदीवर सुरू असलेले नवीन पुलाचे काम निधीअभावी रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने सुमारे 45 कोटी रुपयांचा निधी या पुलासाठी मंजूर झाला। सुरुवातीला या पुलाच्या पिलरसाठी गतीने पायलिंग झाले, त्यानंतर काही पिलरही उभे करण्यात आले। मात्र आचारसंहितेचा फटका या पुलाच्या कामास बसल्याने सध्या संत गतीने हे काम सुरू आहे। अजूनही काही पिलरचे पायलिंग वर्क बाकी असून संबंधित ठेकेदार हे काम वेळेत पूर्ण करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे। कृष्णा नदीवर रेटरे बुद्रुक येथे जुन्या पुलाशेजारी सध्या हा नवीन पूल उभारण्याचे काम सुरू आहे। बहुतांशी पिलर उभे राहिलेले आहेत, मात्र येणाऱ्या ही निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका पुन्हा या पुलाला बसतो का, हे पाहणं औत्सुक्याचं आहे।